student in standard 8 math. Our topic circle, chords and arcs. In this topic, in a previous video, we learning about the properties of the chord of the circle. Regarding to this point, there are the examples of practice set 17.1. आपण जीवेचे गुणधर्म, वर्तुळ आणि त्याच्या जीवेचे गुणधर्माबाबत आपण पाहत होतो. तर आपण हे दुसरं उदाहरण करूया. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला त्याची लांबी विचारलेली आहे ए बी, तर 13 सेंटीमीटर सेगमेंट. देन फाइंड क्यू बी, क्यू बीचं माप विचारलेलं आहे. तर याचं निम्मे होतं, 13 जे आहे त्याच्या निम्मे होतं का, 2 भाग होता त्याचा तो पॉईंट लिहू शकतो. आपण हे बघूया. द रेडियस ऑफ द सर्कल विथ द सेंटर ओ 25 centimeter. Find the distance of the chord from the center. Distance of the chord हे शोधायचं आपल्याला. त्याचा distance of the chord from the center if the length of the chord is a 48 centimeter. ती 48 असेल तर. या आकृतीमध्ये ही आपण जीवा काढलेली आहे, तिचं अंतर आहे आणि हे अंतर आपल्याला शोधायचं आहे गणितामध्ये. तर आता लेंथ ऑफ ओडी 25 सेंटीमीटर, लेंथ ऑफ सी डी 48 सेंटीमीटर. या दोघांची मापं दिलेली आहे. ही ए सी डीचं माप दिलेलं आहे, ओडीचं माप दिलेलं आहे. सेगमेंट जे जे दिलेलं असतं ते आधी लिहून घ्यायचं. ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड सी डी. सी डीवर ती परपेंडिक्युलर आहे. हा म्हणजे आपला जो प्रॉपर्टीज आहे त्याचा विचार आपण याच्यात करतो. द परपेंडिक्युलर, आपण तो प्रॉपर्टीज आपण लिहिली पाहिजे, त्याला मार्क असतात. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्ड बायसेक्ट the chords. Length of P आपण म्हणूया, याला जर आपण P नाव दिले तर PD बरोबर 1/2 of the length of CD. CDच्या निम्मे आहे. 1/2 इंटू किती आहे, 48. आपल्याला किती मिळाली, 24 सेंटीमीटर मिळालेली आहे लेंथ ऑफ पी डी. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल. कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे, आता राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला स्वतंत्र काढून दाखवतो. याच्यामध्ये हा तयार झालेला आहे, हा राईट अँगल ट्रायंगल ओ पी डी. याच्यात आपल्याला ही 25 आहे, ही आत्ता 24 मिळाली पी डी, आणि आता आपल्याला ही शोधायची. म्हणून इन अ ट्रायंगल ओ पी डी मेजरमेंट ऑफ अँगल ओ पी डी इक्वल टू 90 डिग्री. ते 90 अंश आहे, म्हणून तो राईट अँगल ट्रायंगल आहे. बाय युझिंग पायथागोरस theorem, length of OD square equal to length of OP square plus length of PD square. आता ओडीचं किती माप आहे, 25चा वर्ग. ओपीचं किती माप आहे, 24चा वर्ग. तर आपण दोन्ही डायरेक्टली करू शकतो. याचा आपल्याला 625 आहे, 625. त्यानंतर हा लेंथ ऑफ ओपीचा स्क्वेअर, आणि हा 24 किती आहे, 576. 625 मायनस 576 लेंथ ऑफ ओपीचा स्क्वेअर. हा आला आपल्याला
49 लेंथ ऑफ ओ पीचा स्क्वेअर. लेंथ ऑफ ओ पी बरोबर 49ला आपण काय करायचं, स्क्वेअर रूटमध्ये टाकल्यावर आपल्याला 7 सेंटीमीटर मिळालं. ओ पीचं माप आपल्याला मिळतं आहे 7 सेंटीमीटर. हे आपलं उत्तर आहे. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड इज 7 सेंटीमीटर. नेक्स्ट टॉपिक, आर्क करस्पॉन्डिंग टू द कॉर्ड्स ऑफ द सर्कल. कोणतीही कॉर्ड असेल त्या कॉर्डवर करस्पॉन्डिंग आर्क तयार होत असतो. समजा मी इथे आता कुठेतरी ही कॉर्ड काढली, या कॉर्डला ए बी नाव दिलं. या कॉर्डमुळे इथल्या वर्तुळाचे 2 पार्ट पडले, बरोबर. हा एक मी हात फिरवतोय, हा एक तो छोटासा झाला. समजा याला नाव दिलं आपण एक्स, ए एक्स बी असं वाचलं, कारण हा एक आर्क तयार झाला आणि हा एक आर्क तयार झाला. याला नाव दिलं आपण वाय, ए वाय बी. आता आपल्याला हे 2 आर्क मिळालेले आहेत. आर्क ए एक्स बी, आर्क ए वाय बी. लक्षात घ्या, जीवेमुळे कोणत्याही वर्तुळाचे किमान 3 प्रकारचे आर्क तयार होऊ शकतात. हा जो मोठा आकार असतो त्याला मेजर आर्क म्हणतात. हा जो लहान आकार असतो त्याला मायनर आर्क असं म्हणतात. मायनर आर्कचं वाचन हे अशा पद्धतीचं केलं जात असतं, ए एक्स बी. जसं आपण कोन शब्द लावतो तसा इथे लिहिताना आपल्याला आर्क शब्द लावायचा. जसं आपण अँगल लावतो, जर ए एक्स बी म्हटलं तर त्याला अँगल होऊ शकतो. पण आर्क लिहिला तर हा एक गोलाकार आहे, एक कंसाचा तुकडा आहे. जसं बांगडी फुटल्यानंतर, काचेची बांगडी जेव्हा फुटते तेव्हा ती फुटल्यानंतर तिचे जे तुकडे होतात ते आर्कच्या स्वरूपात असतात. 2. दुसरा मुद्दा लक्षात घ्या की कंस काढतो आपण. तुम्ही कंसात एखादी गोष्ट लिहितात, कंस काढणे म्हणजे काय, तो अर्धवट वर्तुळासारखा एक भाग असतो, त्याला सुद्धा आपण आर्क असं संबोधत असतो. हे आर्क जे असतात हे एका जीवेमुळे तयार झाले असतात आणि त्याला करस्पॉन्डिंग जे कार्ड असतं, म्हणजे ह्याच कार्डशी संबंधित, करस्पॉन्डिंग म्हणजे काय, या कार्डशी दुसरं वर्तुळ काढलं छोटं आणि त्याचे आणि याची संगती लावली तर जुळत नाही. हे कशामुळे तयार झाले मोठा आकार, तर या कॉर्डमुळे. समजा आपण इथेच मध्ये काढली तर आणखी पण मोठा आकार होऊ शकतो. जर ही मधूनच गेलं डायमीटर सारखं तर आपल्याला 2 सेमी सर्क्युलर आर्क तयार होतात, जर इथून घेत जात असेल तर. याला समजा पी क्यू नाव दिलं तर पी वाय क्यू आणि पी एक्स क्यू असे 2 जे आर्क तयार होतात ते सेमी सर्क्युलर आर्क. अन्यथा हे जर नसेल तर आपल्याला जो मोठा आकार असतो त्याला मेजर आर्क असं म्हणतात, मेजर आर्क. याचं माप ठरवताना याचं केंद्रीय कोनाचं माप हे लक्षात घ्यावं लागतं. हे जे आपण आर्कचे 3 टाईप पाहिले, मेजर, मायनॉर आणि सेमी सर्क्युलर. मेजर म्हणजे विशाल कंस, मायनॉर म्हणजे लघु कंस किंवा लघु वर्तुळ कंस, विशाल वर्तुळ कंस असंही म्हटलं चालतं. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे काय, अर्ध वर्तुळाकार कंस. आता हा जो इथे कॉर्ड आपण जर काढला असेल, हा ओला जोडणारा, तर इथे जो आपण या रेषा जर जोडल्या तर इथे जे माप तयार होईल, हे जे माप असेल, समजा इथे जर 60 माप असेल तर ह्या आर्कचं पण 60 माप आहे. लक्षात घ्या. याचं जर 60 असेल, मेजरमेंट ऑफ द आर्क ए एक्स बी इज किती आहे, 60 डिग्री. त्याचं सुद्धा माप कसं असतं, 60 अंश असतं. या केंद्रीय कोन, याला केंद्रीय कोन म्हणतात, करस्पॉन्डिंगचं, कारण जेवढी जीव आहे तेवढा आकार तो होत जाणार. मग आता याचा हा आकार झाला, या तर याचं काय येणार, तर आपल्याला माहिती वर्तुळाचं माप किती असतं, 360. 360 मधून आपल्याला कोणाचं माप वजा करायला लागेल, या लहान कंसाचं, मेजरमेंट ऑफ द आर्क ए एक्स बी. हे मागच्या वर्षी तुम्ही शिकलेलं आहात, बरोबर. 360 मधून आपण 60 वजा केला
तर आपल्याला याचं उरलेलं माप आपल्याला मिळतं ह्या आर्कचं. कारण आपण सांगितलं की ह्या जीवेमुळेच हे आर्क तयार होत असतात. मग त्या रेडियस जे असतात, त्या रेडियस जिथून ज्या टोकापर्यंत असतील ते माप त्या कंसाचं असतं. म्हणून याचं किती आलं, 300 डिग्री. मेजरमेंट ऑफ द आर्क AYB. AYBचं माप हे आपल्याला 300 अंश मिळालं. आणि लघुकंसाचं माप हे मिळालं 60 अंश. ते लिहिताना असं लिहितात, मेजर आर्क. मेजर शब्द हा MEASUR म्हणजे काय, माप. मेजर नाही, याला मेजर म्हणतात आणि याला मेजर म्हणतात, डबल एस असल्यामुळे. तर आपण तो फरक लक्षात घ्या. काही ॲक्टिव्हिटी दिले. कॉन्ग्रंट आर्क म्हणजे काय तो बघूया आपण. कॉन्ग्रंट आर्क कोणाला म्हणतात, जे आर्कचं माप समान असेल त्यांना कॉन्ग्रंट आर्क म्हणतात. इफ द मेजर ऑफ 2 आर्क ऑफ द सर्कल आर सेम, देन द 2 आर्क्स आर द कॉन्ग्रंट. मग त्यांचं सेम कसं येतं, तर त्यांची रेडियस सारखी असेल तर होईल. AOBचं माप जर 60 असेल तर याचं पण 60 असणार. 60 आलं तर यांचं माप समान आलं. मेजर आर्क AXB इक्वल टू मेजर आर्क CYD. म्हणून आर्क AXB कॉन्ग्रंट आर्क CYD आपण असं लिहितो. आता हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता ट्रेसिंग पेपर ठेवून. ट्रेस पेपर करायचा आणि त्याच्याने माप चेक करू शकता, ते फिरून पाहू शकतात. तर ही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे, सगळ्यांनी ती करायची. ते कॉर्ड आणि करस्पॉन्डिंग तुम्ही जसं माप बदलत जाणार तसं त्याच्यात सारखेपणा असतो का, तर तो पण एक विचारात घ्या. इथेच असं पाहिजे असं नाही, त्याच्यात मध्येच आपल्याला ॲक्टिव्हिटी नंबर 1 दिलेली आहे. ड्रॉ सर्कल विथ द सेंटर O. ड्रॉ COD आणि AOB सेम मेजर. फाइंड आउट द AXB आणि CYD. AXB आणि CYD यांचं माप शोधून काढायचं. त्यांचं माप जर तुम्ही जे घेणार, कोणते तुमच्या वहीवर काढलेलं माप जे घेतलं, तुम्हाला 40 घ्यायचं असेल तर 40 तुम्ही घेऊन पहा आणि त्यानुसार ही काढा. तर आपल्याला लक्षात येईल की ह्या द एक्सपिरियन्स द लेंथ ऑफ द कॉर्ड AB अँड CD इज ऑल्सो द सेम. जेव्हा त्यांचं माप समान असतं तर त्यांची लेंथसुद्धा समान असते. ही पहिली ॲक्टिव्हिटी. दुसरी ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं की तुम्ही शो द मेजर ऑफ द आर्क AB आणि DEचं माप आपल्याला दाखवायचं आहे. AB आणि DEचं जर इक्वल असतील तर आर्कसुद्धा इक्वल असतील. तर पहिल्यांदा समान 4 सेंटीमीटरची घेतली, 4 सेंटीमीटरची घेतली एखाद्या वर्तुळामध्ये, तर त्यांना करणारे जे आर्क असतात ते सुद्धा एकरूप असतात. हे ॲक्टिव्हिटीमध्ये करता येतं. ही एक ॲक्टिव्हिटी करायची वहीमध्ये. थोडक्यात इथे आपण कोण समान काढायचा, मग जीवा सारख्या येतात हे सिद्ध होतं. इथे आपल्याला जीवा सारख्या घ्यायच्या, मग कोण समान होतात की नाही ते सिद्ध होतं. तर या दोन्ही ॲक्टिव्हिटी या प्रकारच्या आहेत. प्रॅक्टिस सेट 17.2 मध्ये आपल्याला एक परपेंडिक्युलर हे काढलेले आहेत. याचं मापावरून आपल्याला PSचं माप जे आहे ते शोधता येतं. त्याचं 90 असेल तर याचं किती आहे. तर बाकीच्या मापांचं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की इतरांची मापं शोधून दाखवा. राईट द अदर आर्क्स विच आर कॉन्ग्रंट टू PS. तर त्याचे तिन्ही आर्क जे आपल्याला ते कॉन्ग्रंट आहेत. याच्याशी हा पण आहे, याच्याशी हा पण आहे, याच्याशी हा पण आहे. का, कारण याचं 90 असेल तर याचं पण 90 आहे, याचं 90, मग आपल्याला 360 मिळतं. 9 चोक 36. तर अशा रीतीने आपण सहज सिद्ध करू शकतो की जर केंद्रीय कोनाचं माप जे असतं तेच आर्कचं असतं आणि त्यावरून आपण शोधू शकतो. या उदाहरणात पण अत्यंत गमतीशीर गोष्ट आहे बघा. MN काढल्यामुळे याचा 180 आणि 180 माप येतं. मग आता आपल्याला इथे 100 माप दिलेलं आहे, इथे 35 माप दिलेलं आहे. इकडचं 100, इकडचं 35. जर इकडेच आपण हात ठेवला तर 180 होण्यासाठी किती कमी आहे, तर तो आपण शोधायचा. जरा 45 येत असेल तर या आर्कचं माप पण 45 येतं. CDचं त्यांनी विचारलेलं आहे, CD आणि हे समान आहेत का, AB तर समान आहेत. का, यांचं जर 45 येत असेल तर हे पण त्या 45 प्रमाणेच हे विभाजित करता येऊ शकतात. कारण सेमी सर्क्युलर आर्कचं माप हे 180 असतं. याचं 45, याचं 45 झालं या केंद्रीयच्यावरून. मग याच्या जीवा समान आहेत का AB आणि CD, तर त्यासुद्धा समान आहेत. कशा, कारण त्यांचे जे माप समान असतील तर त्यापासून तयार होणारे जी आपण ॲक्टिव्हिटी पाहिली त्याप्रमाणे ते सुद्धा कॉन्ग्रंट आहेत. जर आर्क केंद्रीय कोन CAOB कॉन्ग्रंट COD असेल तर ते
कॉन्ग्रंट असतात, त्यातून तयार झालेले कॉर्डसुद्धा कॉन्ग्रंट आहे. तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सहज करू शकता. तर अशा रीतीने तुम्ही हे मिसिलिनियसचे सुद्धा एक्सरसाइज तुम्ही सोडवायचे आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला याची तयारी करणं आवश्यक आहे. धन्यवाद.